हॅलो, हाय सर्वांना, कसे आहात सगळे? तर हे बघा, आज आपण बनवणार आहे मखाण्याची कँडी. तर इथे हे असे मखाणे घेतलेत मी. 1 वाटी गूळ घेतलाय आणि अर्धी वाटी खसखस घेतलेली आहे. तर हे मखाणे आता आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. आता हे जे मखाणे आहेत ते आपल्याला छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. थोडंसं त्यामध्ये तूप टाकून घेऊया आणि छान मस्त आता त्यांना भाजून घ्यायचे आपल्याला. हे बघा, मखाणे जे आहे ना छान असे क्रिस्पी भाजून घेतलेत आपण. आता एकच मिनिट. अशा पद्धतीने हे मखाणे आपले भाजले गेले पाहिजे. काढून घेऊया आपण आता हे. तर इथे ना हा पॅन आपण ठेवलाय. आता यामध्ये ना आपल्याला हा 1 वाटी जो गूळ घेतलाय तो टाकून घ्यायचा आहे आणि यामध्ये हे अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचंय. आता आपल्याला ना याचा छान असा पाक तयार करून घ्यायचा आहे. तर हे बघा, पाक जो आहे तो आपला मस्तपैकी असा तयार झालाय गुळाचा. तर आपण आता याला चेक करूया. छान क्रिस्पी झालं पाहिजे हे. क्रिस्पी कसं म्हणजेच त्याचा असा आवाज आला पाहिजे, कँडी सारखं तयार झालं पाहिजे ते. तर अजून झालेलं नाहीये. हे बघा, असं पसरून जाते ते सगळीकडे. तर असं नाही पाहिजे आपल्याला, कँडी सारखं व्हायला पाहिजे. तर हे बघा, यामध्ये ना भरपूर असे आता बबल्स यायला लागले, म्हणजेच आपला जो पाक आहे ना छान असा तयार झालाय बघा. अशा प्रकारे तो दिसतो. आता इथे वाटीत पाणी घेतले, परत यामध्ये आपल्याला हे टाकून घ्यायचे. परत एकदा आपण चेक करूया. हे बघायचे, छान अशी गोळी तयार व्हायला लागली. हे बघा ना, म्हणजेच आपला जो पाक आहे तो तयार झालाय. हा थोडासा मऊ आहे, थोडीशी कडक व्हायला पाहिजे अजून ती. 1 मिनिटभर फक्त आपण आता शिजवून घेऊया त्याला. सॉफ्ट नाही झालं पाहिजे, ते कडक पाहिजे आपल्याला. आता चेक करूया आपण. आता जे आहे ते छान असं कडक झालंय बघा. आवाज येतोय ना? अशा पद्धतीने आपली ही कँडी सारखी तयार झाली पाहिजे. आता हा जो पाक आहे आपला तयार झालेला आहे. तर हा जो मखाना आहे तो आपल्याला यामध्ये टाकून द्यायचा आहे. गॅस चालूच आहे आपला आणि हे जी खसखस आहे ती पण याच्यावरतून अशी टाकून द्यायची. थोडंसं आपल्याला वेलची पावडर टाकायचं आहे, याने छान मस्त असं टेस्ट येतो. आता हे सगळं ना छान असं आपल्याला यामध्ये मिक्स करत राहायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने हे मिक्स करत. हे बघा, अशा पद्धतीने हा गूळ याला सगळा पाक जो आहे तो याला लागला पाहिजे. तुम्ही ना खसखसऐवजी तीळ सुद्धा यामध्ये टाकू शकता किंवा थोडेसे ड्रायफ्रूट सुद्धा कट करून टाकू शकता. इतकी छान ही कँडी होते ना. जोपर्यंत हे पूर्ण आता ड्राय होत नाही तोपर्यंत गॅस आपला हे बघा सुरूच आहे. गॅस सुरूच ठेवायचा आहे आपल्याला, मीडियम ठेवायचा आहे फक्त. आणि हे असं मिक्स करत राहायचं. थोड्या वेळाने बघा हे पूर्ण ड्राय व्हायला लागेल. हे बघा, आता हे जे आहे ते पूर्ण तयार झालेले आहे. गॅस आपल्याला आता बंद करायचा आहे. गॅस बंद केलेला आहे आपण आता. आणि थोडा वेळ फक्त याला आता असंच आपल्याला मिक्स करत राहायचंय.
फक्त खाली चिटकायला नको, व्यवस्थित ते असं काढून घ्यायचं, म्हणजे ते पूर्ण जे आहे गूळ या मखाण्यांना व्यवस्थित लागला जातो. आता हळूहळू बघा हे पूर्ण ना छान ड्राय होईल. हे आपण खाली ठेवून घेऊया आता. हे बघा, गॅस बंद करून आपण त्याला खाली घेतले. हे बघा कसं ड्राय व्हायला लागले. पूर्ण गूळ आणि खसखस जी आहे ती व्यवस्थित त्याला चिटकली. तर थोड्या वेळाने ना पूर्ण छान मस्त असं क्रिस्पी होईल ते पूर्ण, आणि आपली मखाना गुळाची कँडी तयार आहे. थोडंसं त्याला आपण आता गार होऊ देऊया. हे बघा, आपली जी मखाना कँडी आहे ना छान अशी तयार झाली, बघू शकताय तुम्ही. है ना, पूर्ण जे खसखस आणि गूळ जो आहे तो व्यवस्थित असा लागला गेलाय त्याला, आणि खूप छान लागते ही खायला. तर हे ना आता गार झालं आणि पूर्ण मी या बरणीमध्ये बघा भरून ठेवलंय. मस्त असं पॅक करून ठेवायचं. खूप छान लागतं हे, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय सर्वांना.